नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव फाईल्स चेक करत असतो आणि तो वैतागून फोन करतो आणि म्हणतो की आकाश इमिजिएटली कम टू माय केबिन आणि लावण्य मला पण घेऊन ये असं म्हणून आता तो बोलवतो आणि पुन्हा पुन्हा त्या फाईल्स चेक करत असतो. तेवढ्यातच तिथे आकाश आणि लावण्य दोघेजणी येतात. तेव्हा मग आकाश येऊन विचारतो की दादा काय झालं आहे, तू इतक्या घाईघाईत मला बोलवलंस. तेव्हा मग लावण्यही त्याच्या मागोमाग येते. तेव्हा आकाशला अर्णव विचारतो की व्हॉट इज दिस, या महिन्याचं प्रोडक्शन टार्गेट कंप्लीट का नाही झालं आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे, अचीव का करता आलं नाही आहे, असं रागानेच तो त्याला विचारतो. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की दादा अरे असं काय करतो आहेस तू, मी सगळे फॉलोअप घेऊन तुला मेल केलेला आहे, तू पाहिला नाही आहेस का, असं विचारल्याबरोबर आता तिथल्या तिथे तो गप्प बसतो. आणि मग आकाश हा असं बोलल्याबरोबर अर्णव ते सगळं चेक करू लागतो आणि नंतर लावण्याचा प्रश्न येतो. तेव्हा मग आता आकाश त्याला म्हणतो की दादा माझं झालेलं आहे सगळं. तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की ओके. मग त्यानंतर आता तो लावण्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की व्हॉट अबाउट यू लावण्य. तेव्हा लावण्य म्हणते की यस, माझं कंप्लीट होऊ शकलेलं नाही आहे, मी तुला सांगणारच होते AR. तेवढ्यातच आता तो तिला थांबवतो आणि नंतर मग आकाशला म्हणतो की यू कॅन लिव्ह. नंतर आकाश म्हणतो की दादा मी जातोय आता, परंतु मला असं वाटतंय की आपल्याला खरंच या विषयावर बोलण्याची गरज आहे, असं तो त्याला सरळच बोलून दाखवतो. आणि नंतर तिकडून तो निघून चाललेला असतो आणि आकाशला खूपच जास्त चीड आलेली असते आणि अर्णव जे काही वागत आहे त्याचा त्याला खूपच राग आलेला असतो. नंतर आकाश निघून गेल्यावर लावण्य म्हणते की येस AR, माझं टार्गेट कंप्लीट होऊ शकलेलं नाही आहे. आणि त्यावर आता अर्णव बोलत असतो की प्लीज नाव डोंट टेल मी की तू तुझ्या पर्सनल कामांमध्ये बिझी होतीस. तेव्हा मग आता ती म्हणते की हो येस, होते मी माझ्या पर्सनल कामांमध्ये बिझी. मग तो आता बोलायला लागतो की तुझं पर्सनल काम म्हणजे ते लग्न अँड ऑल, या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असल्याची कारणं मला अजिबात नको आहे. कळलं मला, मला रिझल्ट्स हवे आहेत, त्यामुळे मला हे असे फालतूचे एक्सक्यूजेस नको हवे आहेत, असं अर्णव तिला बोलल्याबरोबर ती म्हणते की येस AR, यू आर राईट, होते मी माझ्या पर्सनल कामांमध्येच बिझी होते, त्यामुळे मला या सगळ्यामध्ये वेळ मिळू शकलेला नाही आहे. परंतु काय ना, प्रत्येकाला आपली पर्सनल स्पेस असते, प्रत्येकाला आपली पर्सनल लाईफ असते. तेव्हा मग ती त्याला म्हणते की AR, असं नाही आहे ना की तुला तुझी पर्सनल लाईफ नाही आहे याचा अर्थ प्रत्येकाला नसावी. प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते, प्रत्येकजण त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये असतो, म्हणूनच तो बिझी असतो. परंतु मला तरी वाटत नाही की माझं हे जे काही वागणं आहे किंवा हे जे काही झालं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचंच मी एक्सप्लेनेशन तुला द्यावं असं मला वाटत नाही. AR, माझी पर्सनल लाईफ ही आहे की जेव्हापासून आजीने आपली एंगेजमेंट अनाऊन्स केली होती तेव्हापासून मी स्वप्न बघायला लागले होते आपल्या लग्नाची, जस्ट लाईक अदर गर्ल्स. मला कळलं की आपलं लग्न हे होणार आहे तेव्हापासून मला खूप आनंद झाला होता आणि मीच त्या दुनियेत रंगून गेले होते. परंतु मला असं वाटत नाही आहे ना की मला त्याच्यासाठी गिल्टी वाटावं. का गिल्टी वाटून घेऊ मी तेव्हापासून तुला आवडायला लागले होते की नाही मला माहिती नाही, परंतु मला तू आवडतोस आणि माझं तुझ्यावर प्रेमही आहे आणि तुझ्यासोबत मला लग्नही करायचं आहे. ते सगळं मी तुझ्यासमोर कबूल देखील केलं आहे. परंतु तू मात्र या सगळ्याचा अजिबातही विचार न करता सतत माझा इन्सल्ट करत असतोस, माझ्यावर ओरडत असतोस. परंतु तरीही मी या गोष्टीचा वाईट वाटून घेऊ शकत नाही, कारण का माझं प्रेम आहे, म्हणून मी या गोष्टीबद्दल काहीच जास्त विचार करत नाही. फक्त इतकंच आहे मला तुझ्याकडून, तू एकदा तरी त्या नजरेने माझ्याकडे बघावं. त्या मोमेंटसाठी मी तरसत आहे आणि त्या मोमेंटने जर तू माझ्याकडे पाहिलंस तर तुला समजेल की माझ्या प्रेमाची ताकद काय आहे ती. यू नेवर नो यार की माझं प्रेम किती आहे तुझ्यावर आणि ते तुला समजणारही नाही आणि मी तशी तुझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. आणि तू मला नाकारत आहेस हे ठीक आहे, परंतु एकदा तरी माझ्याकडे बघ आणि माझ्या प्रेमाला समजून घे. आय नो तू नाही समजून घेऊ शकत ना, परंतु माझी एकच रिक्वेस्ट आहे तुझ्याकडे की तू माझ्या प्रेमाला समजून नाही घेऊ शकत तरी निदान त्याला रिस्पेक्ट तरी करू नकोस ना. निदान माझ्या इमोशन्सचा रिस्पेक्ट कर, मला जे काही वाटते त्याबद्दल रिस्पेक्ट बाळग प्लीज. मी तुला असं म्हणत नाही आहे की तू माझ्यावर प्रेम कर, लादत नाही आहे तुझ्यावर कोणत्याही फिलिंग्स, परंतु तो त्या गोष्टींचा विचार करावा किंवा त्या बाबतीत इन्सल्ट न करता कधीतरी माझ्याकडे नीट बघावं, इतकीच माझी इच्छा आहे. बाकी मी तुला काहीच बोलू शकत नाही. आणि हो, अँड आन्सर टू युअर क्वेश्चन इज, होते मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये बिझी. मला माझ्या लग्नाची स्वप्न दिसत होती,
मला वाटत नाही की यासाठी मला गिल्टी वाटलं पाहिजे किंवा मी माझं टार्गेट कंप्लीट करू शकलं नाही यासाठी कोणावरती प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे ना. आणि हो का यार, इजंट इट क्राईम टू यू? मी तुझ्यावर प्रेम करते हा कुठलाही क्राईम नाही आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं गिल्टी वाटत नाही आहे. आणि मी नाही वाईट वाटून घेते की माझं काम पूर्ण झालेलं नाही, कारण मी माझ्या लाईफमध्ये होते बिझी, असं सरळ ती त्याला आता बोलून दाखवते. त्यावेळेला मग अर्णवला तिच्यापुढे तिच्या गोष्टींवर काहीही बोलता येत नसतं. ती म्हणते की येते मी यार, आणि मला आता याच्याबद्दल अजिबातच गिल्टी वाटत नाही, असं ती सरळ आता त्याला बोलून दाखवते आणि तिथून समोरूनच निघून जाते. अर्णव देखील तिला काहीच बोलत नाही आणि अर्णव आता गप्प बसलेला असतो आणि पुन्हा फाईल्स चेक करायला लागतो. त्यावर लावण्य विचार करू लागते की यार, असंच मी माझं प्रेम तुला सतत सांगत राहणार आणि माझे हे असे इमोशन्स तुला सतत सतत जाणीव करून देत राहणार की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी तुला दाखवत राहणार आणि इमोशन्स वर्क करत राहणार. मामी, वल्लरी मामी, यू आर जस्ट अमेझिंग. तुमची आयडिया वर्क करत आहे. इमोशन्समुळे सगळा काही खेळ होऊ शकतो, असा विचार ती तिथे उभी राहून करत असते. आणि मग अर्णव जे काही वागतोय ते ती विचार करत असते. तर इथे ईश्वरी ही तिचं काम आवरत असते आणि कपडे वाळत घातलेले असतात ते काढून ठेवत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि ईश्वरीजी असा आवाज देतो. ईश्वरी म्हणते की राकेशजी, आत्ताच तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी गेला होतात ना आणि परत आलात, काय झालं आहे? तेव्हा मग तो म्हणतो की ईश्वरीजी तसं नाही, मी मगाशी तुम्हाला बघितलं, तुम्ही नोकरी नाही आहे म्हणून खूप अस्वस्थ झाला आहेत ना. तेव्हा मग ईश्वरीजी नका काळजी करू, आपण बघूया काहीतरी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, हरकत नाही आहे राकेशजी, मी बघेन नोकरीचं, त्यात काही टेन्शन नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा ईश्वरीजी, तुम्ही मला कितीही सांगत नसलात ना तरीही मला कळतंय हो की तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही अस्वस्थ आहात. अचानक नोकरी गेली आहे म्हणून तुम्हाला टेन्शन आलं आहे. आपल्या मिडल क्लास लोकांचं असंच असतं, आपल्याला नोकरी नसेल तर प्रॉब्लेम होतो, परंतु ह्या श्रीमंत लोकांना काय समजणार. जाऊ दे, आपण एक काम करूया, मी ना तुमच्यासाठी छानशी नोकरी बघतो, मग तर झालं, मग नका काळजी करू. त्यावर लगेच ईश्वरी म्हणायला लागते, राकेशजी त्याची काहीच गरज नाही आहे, मी शोधेन ना नोकरी. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही अशी मदत करण्याची काय गरज आहे? मागच्या वेळेला पण तुम्हीच मला नोकरी शोधून दिली होती आणि आत्ता पण नको नको, मी करेन प्रयत्न. तेव्हा राकेश म्हणतो की अहो ईश्वरीजी, मागच्या वेळेला नोकरी शोधून दिली आणि आता शोधून देणार नाही, यात काही संबंध आहे का? अहो आपलं नातं आहे तसंच आहे ना. ईश्वरीजी, हे प्लीज तुम्ही नका ना ठरवू की मी तुम्हाला मदत करायची की नाही. अहो माझ्या अगदी लांब लांबच्या माणसांना देखील मदत करत असतो, मी सगळ्यांना मदत करतो. आणि तुमच्याशी तर माझं जवळचं नातं नाही, तुमच्याशी तर माझं मैत्रीचे नातं आहे ना. मग तुम्ही प्लीज असं करू नका ना, निदान आपल्या मैत्री खातर तरी. ईश्वरी म्हणते, अर्णव सर तसं नाही, काय ना मला प्रत्येक वेळेला गिल्टी वाटत राहतं की माझी नोकरी सुटल्यानंतर तुम्ही मला मदत करत राहता. तेव्हा आता लगेच राकेश म्हणायला लागतो की ठीक आहे, तुम्हाला गिल्टी वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. ती म्हणते की मी माझ्या नोकरीसाठी मदत म्हणजे स्वतःला मदत केली पाहिजे, मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना, प्रत्येक वेळेला असं नोकरी सोडून कसं चालेल. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, हाच प्रश्न आहे ना तुमचा, मग एक काम करूया, हवं तर मी तुमच्यासाठी नोकरी शोधेनच, परंतु मग तुम्ही पण माझ्यासोबत चला, आपण दोघंही एकत्र मिळून नोकरी शोधूया. किंवा मग तुम्ही माझ्यासोबत असलात तर तुम्हालाही तिथे बोलता येईल, बरोबर ना. मग एक काम करूया, तुम्ही माझ्यासोबत चला, मग आपण दोघंही तिथे नोकरीबद्दल बोलूया, मग तर तुम्हाला गिल्टी वाटणार नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी विचार करते की हो ठीक आहे, हे पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर माझ्याशी नोकरीबद्दल बोलत असाल तर मी तुमच्याबरोबर आलेली अगदीच योग्य वाटतंय मला. मग राकेश म्हणतो की ठीक आहे, ठरलं तर आता मी जाऊन येतोय, आपण नंतर तुमच्याबद्दल नोकरीसाठी बोलण्यासाठी एकत्र जायचं आहे. तेव्हा असं म्हणून तो तिथून निघून जातो, मला उशीर होतोय आणि निघतो. तेव्हा ईश्वरी विचार करते की आत्ता सगळं झालं आहे, ईश्वरी ते मागे सगळं मागचं टाकून द्यायचं आणि आता पुढे जायचं आहे. गणूबाप्पा प्लीज तुझा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी कायम राहू दे, सगळं काही नव्याने व्यवस्थित सुरू होऊ दे, असं म्हणून ईश्वरी गणूबाप्पाचा आशीर्वाद मागते आणि तिथल्या तिथेच उभी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, अर्णव हा तिथेच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि जे काही घडलेलं असतं त्यामुळे तो जास्तच टेन्शनमध्ये असतो, कारण त्याचं लाईफ इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं. ईश्वरी त्याने काढून टाकल्यापासून त्याच्या मनाची अगदी चलबिचलच सुरू असते. तिकडून आकाश येतो, आकाश आल्याबरोबर आवाज देतो, दादा. परंतु अर्णवचं अजिबात लक्षच नसतं. तेव्हा तो पुन्हा एकदा मोठ्याने आवाज देतो, दादा. तेव्हा मग पटकन अर्णव दचकतो आणि म्हणतो की येस आकाश बोल. तेव्हा तो म्हणतो की काय झाले दादा, दचकलास?
तेव्हा मग अर्णव त्याला म्हणतो की आकाश प्लीज कम टू द पॉईंट. तेव्हा तो म्हणतो की येस, मी पॉईंटवरच येतो आहे. दादा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे तू इतका मोठा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस. इतक्या लहान वयामध्ये तू खूप काही अचीव केलेलं आहेस, जे कोणालाही सहजरित्या जमणारं नाही. परंतु तू बिझनेस मॅनेजमेंटमध्ये असशील ग्रेट, परंतु ह्युमन इमोशन्समध्ये तू झिरो आहेस, झिरो. रिलेशन सांभाळण्यामध्ये तू फेल्युअर आहेस. तेव्हा लगेच तो म्हणतो की काय काय बोलतोयस काय तू? तेव्हा लगेच आकाश म्हणतो की येस दादा, तू खूप चुकला आहेस आणि तू या सगळ्या गोष्टींमध्ये फेल्युअर्स आहेत. तुला नाती जपता येत नाहीत. तेव्हा लगेच आता हे ऐकल्यानंतर आकाशचं बोलणं ऐकून अर्णवला राग येतो. तो म्हणतो की व्हॉट, हाऊ डेअर टू टॉक टू मी लाईक दिस. तू हे कसं बोलू शकलास? हे विसरू नकोस आकाश की तू माझा लहान भाऊ आहेस आणि मी तुझा मोठा भाऊ. त्यामुळे बोलताना तोंड सांभाळून बोल. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की येस, म्हणूनच मी तू बोलतोय तुझ्याशी. मला माहिती आहे तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुझा लहान भाऊ, आणि म्हणूनच एक लहान भाऊ या नात्याने मला हक्क आहे तू जर कुठे चुकत असशील तर तुला सांगण्याचा, तू जर कुठे अडकत असशील तर ते तुला बोलण्याचा. दादा, खूप चुकतोयस तू, मला कळत आहे. यात तू किती लॉस्ट आहेस याच्यामुळे तू स्वतःलाच खूप त्रास करून घेत आहेस. हे तुझं वागणं, हे तुझं बोलणं, हे स्वतःला दुसऱ्यांनाही हर्ट करत आहेस. घरातल्या माणसांनीही हर्ट करतोस, शिवाय स्वतःलाही हर्ट करून घेतोस आहेस तू. तुला कळतंय का तू काय करतोयस ते? तू घरात आजीला, अंजलीताईला आणि ईश्वरीला किती हर्ट करतोयस. एकदा तू आजीला सांगून टाकलंयस ना की तुला लावण्याशी लग्न करायचं नाही आहे. ग्रेट. परंतु या सगळ्या गोष्टीत तू अंजलीताईंना आणि ईश्वरीला का हर्ट करतोयस? ईश्वरीला तू नोकरीवरून काढून टाकलंस आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. तिला हे सगळं करण्याची काय गरज होती? म्हणजे ती इतकी हर्ट झाली आहे, तुला त्याच्याबद्दल काही वाटतं की नाही? तू असं करून आपल्या माणसांना गमावून बसतोयस आणि त्याचा त्रास तुलाही होतोय. मला कळतंय की मी तुझा लहान भाऊ आहे, म्हणूनच मला हे सगळं तुझ्याशी बोलणं गरजेचं वाटलं. कारण मोठा भाऊ जर कुठे चुकत असेल तर त्याला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच मी तुला या सगळ्या गोष्टी सांगतोय. बाकी तुला जे काही वाटतंय ते तुझ्याकडे आहे. ठीक आहे, मला तुझ्याशी एवढंच बोलायचं असेल आणि जर तुला काही फरक पडत नसेल नाही तर मी जातोय, असं म्हणून तो तिकडून निघून जातो. आता आकाशला अर्णव आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो की वेट, एक मिनिट आकाश, इकडे ये. तेव्हा आकाश त्याच्याकडे येतो आणि मग अर्णव त्याला बोलतो की आता तू एक लहान भाऊ म्हणून मला जे काही बोललं आहेस त्याबद्दल मी टोटली ॲग्री आहे आणि मी जे काही वागलो आहे ते खरंच चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि हो, तुझ्या सगळ्या वाक्याशी मी सहमत आहे की तुझा हक्क आहे लहान भाऊ म्हणून जर मी चुकलो तर मला सांगण्याचा, मला मार्ग दाखवण्याचा. ठीक आहे, त्याबद्दल मी तुला काहीच बोलत नाही आहे आणि तू जे काही बोलला आहेस ना ते सगळं अगदी माझ्या मनाला पटलेलं आहे. त्यामुळे तू जे काही बोलला आहेस ते ठीक बोलला आहेस. आणि यस आकाश, असंच हवं. आपल्या भावाला जर चुकत असेल तर सांगणारा भाऊच हवा, असं म्हणून आता अर्णव हा त्याला जवळ घेतो आणि कम हिअर असं बोलून त्याला आता तो मिठी मारतो. आणि जे काही आकाश त्याला बोलला आहे त्याबद्दल त्याला खूप बरं वाटलेलं असतं, आपुलकी मिळालेली असते. आता फोन आल्यामुळे आकाश त्याला म्हणतो की कॅरी ऑन, मी निघतोय. आकाश निघून जातो आणि अर्णव बघतो तर म्हणतो मिस इंदोरचा कॉल. तो फोन उचलतो. समोरून सुप्रिया बोलत असते. ती म्हणते की अर्णव, अरे मी बोलतीये सुप्रिया. तो म्हणतो की काकू तुम्ही, आणि मिस इंदोरच्या फोनवरून फोन केलात म्हणून म्हटलं. ती म्हणते की अरे काय ना, माझ्याकडे तुझा नंबर नव्हता म्हणूनच मी ईश्वरीच्या फोनवरून तुला फोन केलेला आहे. मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, एक काम होतं तुझ्याकडे. तेव्हा मग तो म्हणतो की काकू बोला ना, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अर्णव, अरे काय ना, मला जरा तुझ्याशी भेटून बोलायचं होतं. तू एक काम करू शकतोस का? तू इथे घरी येऊ शकतोस का? तेव्हा मग तो म्हणतो की घरी घरी यायचं आहे मी. त्यावर सुप्रिया म्हणते की हो, घरीच येऊन बोलला असतास तर खरंच खूप बरं झालं असतं. काय ना, जे काही घडलं आहे ना त्यावरून ईश्वरी खूप अस्वस्थ आहे. ज्या काही गोष्टी घडल्यात आणि म्हणून मला त्या बाबतीत जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणून जर तू एकदा घरी आला असतास तर खरं बरं झालं असतं. म्हणजे मी आईच्या नात्याने तुला बोलवत आहे, तर येशील ना तू? एक आई तुला बोलवते असं समज आणि ये भेटायला, असं सुप्रिया त्याला समजावत असते. त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की येस काकू, येतो मी. आणि मग ती फोन ठेवते आणि थँक्यू बोलते. त्याच वेळेला आता अर्णव विचार करतो की मला बोलवलं आहे तर मला गेलंच पाहिजे. इथे राकेश हा चहा पीत बसलेला असतो आणि म्हणतो की चहा एकदम बढिया झाला आहे बरं का. त्याच वेळेला तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की आई, माझी सगळी तयारी झालेली आहे हां. त्यावर सुप्रिया बोलते की खरंच म्हणजे राकेशजी, तुम्ही इतकं तुमच्या ऑफिसला होतात आणि ईश्वरीला बोलवा घ्यायला आल्यात. खरंच तुमच्या कामात तुम्ही वेळ काढताय.
तो म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय, खरंच असं बोलू नका. आपल्या माणसांसाठी हे सगळं करणं, हा त्रास सहन करणं, हा काही त्रास झाला का? तुम्ही काही बोलू नका हां. तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की आई, अगं राकेशजी BA LLB आहेत आणि त्यामुळे बोलण्यामध्ये त्यांना कोणीही हरवू शकत नाही. इतक्या दिवसात तर मी त्यांना चांगलंच ओळखायला लागले. अरे भगवान, माझा मोबाईलच राहिला असं म्हणून ती मोबाईल घ्यायला आतमध्ये जाते. आणि त्यावर राकेश आता चहा पितानाच मनात म्हणत असतो की माझी मिस इंदोर जिलेबी, किती भोळी आहेस गं तू. खरंच तुला कळतच नाही मी कशासाठी हे सगळं करतोय. तुला घेण्यासाठी आलोय म्हणजे थोडे वेळ तुझ्याबरोबर मला बाईकवर बसता येईल, तू माझ्यासोबत फिरशील याचाच आनंद मला झाला आहे आणि त्याच्यासाठीच मी इथे आलो आहे. ते तुला कधीच कळणार नाही आणि या गोड गैरसमजात तू राहावं असंच मला वाटतंय. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आई, मी निघते. मग सुप्रिया विचारते की तुम्हाला यायला किती उशीर होईल? त्यावर तो म्हणतो की काकू काळजीच करू नका. आणि ती म्हणते की तसं नाही, म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही जवळचे आहात म्हणून काळजी नाही. परंतु काय आहे ना, एक पाहुणे संध्याकाळी बोलवले होते म्हणून. मग तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, मी येतो. हा घेतो आणि हा आज गेलो आणि हा आलो. आणि आज बघा मिस ईश्वरींचं अपॉइंटमेंट लेटर घेऊनच येतो मी, असं म्हटल्यावर आता ईश्वरी पण त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि मग ती म्हणायला लागते की बरं ठीक आहे जा. आणि ईश्वरी पण आईला म्हणते की आई, मे यू गई और यू आई, असं म्हणून दोघंजणी आता निघतात. ईश्वरी, राकेश निघून गेलेले असतात. नंतर सुप्रिया ही घरातल्या घरातच फेऱ्या मारत असते आणि ईश्वरीचाच विचार ती करत बसलेली असते. तेवढ्यातच आता फेऱ्या मारत असताना बोलत असते स्वतःशी की इतका वेळ झालाय, अजून हे लोक आले कसे नाही आहेत, इतका वेळ कसा लागला. तसंही म्हणा, या मुंबईचं ट्रॅफिक काही वेगळंच असतं. माणसाला ज्या जागेवरून पोचायचं आहे तिथे पोचायला आणि पुन्हा निघायला उशीर हा होतच असतो, ते तर काय नवीन नाही आहे. परंतु राकेशजी आहेत सोबत म्हणून काळजीचंही तसं काही कारण नाही, असं ती स्वतःशीच बोलत असते. तेवढ्यातच आर्नवचा आवाज येतो आणि तो म्हणतो की काकू येऊ का आत? तेवढ्यात ती म्हणते की अरे हो, ये ना, बस बस, असं म्हणून ती त्याला बसायला सांगते. आणि नंतर म्हणतो की थांबा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आणि मग ती पाण्याचा ग्लास देते तेव्हा तो थँक्यू बोलतो. आणि एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर ती म्हणते की बरं अर्णव, अरे मला जरा तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं ईश्वरीच्या बाबतीत, म्हणूनच मी तुला बोलावून घेतलं होतं. त्यावर लगेच तो म्हणतो की येस, मला माहीत होतं की तुमचं बोलण्याचा जो काही सब्जेक्ट आहे तो याच्याच रिलेटेड काहीतरी असणार. मला आयडिया होतीच त्याची, तुम्ही बोलवलं तेव्हा. तेव्हा ती म्हणते की हो, अरे म्हणजे तुमच्यामध्ये जी काही भांडणं असतील आपापसामध्ये ती असतील, त्याच्याशी मला काही नाही आहे. आणि कसं आहे ना, ईश्वरीच्या बाबतीत फक्त मला बोलायचं होतं म्हणून मी तुला भेटायला बोलवलेलं होतं. तुला माहिती आहे ईश्वरीच्या बाबतीत तू आता इतके दिवस तिच्यासोबत काम करत आहेस, तर तू समजू शकत असशील की तिचा स्वभाव कसा आहे तो. हां, ती आहे बडबडी, मला माहिती आहे, तिच्या मनात काही राहत नाही, सतत आपली बडबडत असते. समोरचं जे काही बोलेल त्याचं कधी तिला ऐकायचंही नसतं. तिला ती तिचं जे काही बोलायचं आहे ते बोलते. परंतु एक आहे की तिच्या मनात कुठल्याही प्रकारचं कोणाबद्दलही द्वेष नसतो. प्रत्येकाशी सतत ती प्रेमाने वागत असते आणि म्हणूनच आता तिच्या मनात काहीच राहत नाही, म्हणून समोरच्याला वाटतं की ही खूप बडबडी आहे. परंतु ती जे सगळं करते ना, अगदी मनापासून करते. तिचं मन अगदी साफ आहे, त्यामुळे तिच्या मनामध्ये काहीच राहत नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, मला माहिती आहे काकू, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं मिस इंदोरबद्दलचं सगळं मला माहिती आहे की ती खरंच मनाने खूप चांगली आहे, जेन्युइन आहे ती. कधीही कोणाबद्दल वाईट विचार ती नाही करू शकत. परंतु तिने माझ्या पर्सनल स्पेसमध्ये फिरण्याचा म्हणजेच निर्णय घेतला आणि माझ्या पर्सनल स्पेसला कुठेतरी तिने ठेच टाकली, म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा राग आला होता की या गोष्टीत तिने पडू नये एवढंच मला वाटत होतं. आणि मी तिला तसं समजावूनही तिने ऐकलंच नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते की काय ना अर्णव, तुझं हे म्हणणं ना अगदी मलाही योग्य वाटतं. म्हणजे तुझ्या या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत, लग्न किंवा कोणत्याही, त्यामध्ये तिने पडूच नाही होतं असंच मलाही कळतंय. परंतु एक गोष्ट मी तुला सांगू का, की हे जे काही आहे ना ते ईश्वरीलाही करण्याची इच्छा नव्हती. तिलाही अगोदर पटत नव्हतं खरं तर. परंतु हे सगळं तिला आजीमुळे करावं लागलं होतं. तुमच्या आजीने तिच्यावर जबाबदारी टाकली होती की तुम्हाला आणि त्या लावण्याला एकत्र आणायचं आहे आणि त्यामुळे तिला हे सगळं करावं लागत होतं. केवळ आजीच्या इच्छेखातर आणि त्यांचं मन जपावं म्हणून ईश्वरी हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होती. मग ह्याच्यामध्ये तिचं चुकलं आहे असं मलाही वाटत नाही आहे. काही ना, तिचा स्वभावच तसा आहे. तिला पटकन कोणाचं मन दुखवता येत नाही किंवा नाही देखील बोलता येत नाही. ही तिची चूक झाली, परंतु याचा त्रास तुला झाला हे मला कळलं आहे.
हे तुझं पर्सनल आयुष्य आहे, यामध्ये तू काय करावं काय नाही करावं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. परंतु यामध्ये तिने शिरकाव केला की तिची चूक झालीच हे ठीक आहे, परंतु तू आता जे काही वागलायस जे काही तिला बोललायस ना त्यामुळे ती खूप प्रमाणात दुखावली गेली आहे. आत्तापर्यंत तिला मी असं दुखावलेलं कधीही पाहिलं नाही. खूप हर्ट झाली आहे ती आणि मनाने अस्वस्थ आहे आणि म्हणून आई म्हणून मला तिची काळजी वाटते आणि म्हणूनच मी तिला तुला बोलावून घेतलं तिच्याबद्दल बोलण्यासाठी. कारण हे जे काही बोलणं होतं हे मला गरजेचं वाटलं. ईश्वरी जे काही वागते जे काही बोलते आहे त्यामध्ये कमालीचा फरक दिसून आला आहे, कारण ती खूप प्रमाणामध्ये हर्ट झाली आहे आणि हे सगळं तुझ्याशी बोलणं गरजेचं वाटत होतं असं अर्णवला आता ती सांगते. आणि ती म्हणते की एक आई म्हणून मी तुला बोलावून घेतलं, कारण त्या बाबतीत दुसऱ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत नव्हत्या. तेव्हा लगेच आता ते सांगितल्यानंतर अर्णव म्हणतो की येस तुमचं म्हणणंही मला पटतं आहे. आणि नंतर तो म्हणतो की ठीक आहे काकू, चहा अगदी मस्त झाला होता. आणि मग ती म्हणते की अरे बस, थोड्या वेळाने ईश्वरीचे बाबा आणि ईश्वरी येईलच, जेवूनच जा ना मग. तेव्हा तो म्हणतो की नको, परत कधीतरी भेटेन मी काकांना, मी आता निघतो असं म्हणून तो निघत असतो. आणि इथून ईश्वरी आणि राकेश दोघंजणही चालत चालत येत असतात. राकेश ईश्वरीला म्हणतो की माफ करा ईश्वरीजी, तुमच्या नोकरीबद्दल मला काही पॉझिटिव्ह करता आलं नाही. मी तुम्हाला बोललो तर की होईल काम, परंतु मला काहीही सांगता आलं नाही. तेव्हा लगेच ती म्हणते की ठीक आहे ना राकेशजी, तुम्ही प्रयत्न तर केलेत ना, त्या बाबतीत काहीच नाही, पुन्हा काहीतरी बघता येईल. अर्णव दरवाजाच्या बाहेर उभा राहून गप्पा मारत असतो आणि तिथे सुप्रिया म्हणते की तुझा फोन राहिलाय बहुतेक, आणि तो फोन घेण्यासाठी आतमध्ये जाते. अर्णव दरवाजाच्या बाहेर वाट बघत उभा असतो. त्यावेळेला आता राकेश त्याला बघून घाबरतो आणि म्हणतो की हा अर्णव इथे कसा. आणि ईश्वरी पण म्हणते की अर्णव सरांची गाडी इथे माझ्या घरासमोर. आणि ईश्वरीला अर्णवला पाहिल्यानंतर आता धक्काच बसलेला असतो, कारण अर्णव इथे कशासाठी आला आहे. आणि मग इथे दोघंजणही गप्पा मारत उभेच असतात. ईश्वरीला मात्र राग आलेला असतो की अर्णव इतकं सगळं वागूनही माझ्या घरी कशासाठी आला आहे. आणि तिची त्याला बघून फारच चिडचिड होत असते आणि तिचे डोळे आता रागाने लाल लाल झालेले असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आता घरी आलेली असते आणि अर्णव हा तिच्यावर आणखीनच चिडत असतो. दोघांचं पुन्हा भांडण लागतं. आता हे सगळं सुप्रियासमोरच होत असतं. आणि मग अर्णव सुप्रियासमोरच ईश्वरीला म्हणतो की तू जे काही वागली आहेस ते पर्सनल स्पेस माझी डिस्टर्ब करणारं नव्हतं का. अगोदर स्वतः चुकीचं वागतेस आणि मग मला ब्लेम करतेस की मी चुकीचं वागतोय म्हणून. तू जे काही करतेस त्यात तुला करण्याची काय गरज असते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की नाही, मी हे सगळं केलं हे चुकीचं नाही आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला एवढाच बोलण्याचा माझ्याशी राग येत असतो तर मग तुम्ही बोलताच कशाला माझ्याशी. नकाला बोलू, डिलीट करून टाका तुमच्या मेंदूमधून, माझं नावच डिलीट करून टाका. त्यावेळेला मग अर्णव हा तिच्यावर आणखीनच भडकतो आणि म्हणतो की हो ठीक आहे, तुला हेच हवं आहे ना, तर मग करतो मी डिलीट. केलं मी तुझं नाव डिलीट माझ्या मेंदूमधून, ठीक आहे असं म्हणून तो तिच्यावर आता भरपूरच चिडलेला असतो. आणि पुन्हा माझ्या पर्सनल स्पेसमध्ये यायचं नाही असं तो तिला रागानेच बोलून दाखवतो. त्यानंतर मग ईश्वरी आणखीन त्याच्यावर चिडलेली असते. दोघांचं पुन्हा एकदा भांडण लागतं आणि काय करावं काय नाही हे पुन्हा सुप्रियाला समजत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा ईश्वरी ही राकेशबरोबर चाललेली असते. तेव्हा मग राकेश हा म्हणतो की बघा ईश्वरी, कोणाचा फोन आला. ईश्वरी फोन बघते, तेवढ्यातच लक्षात येतं की अर्णवचा फोन आहे. मग ती बघते आणि म्हणते की भडकूचंद, हा मला कशाला सकाळी सकाळी फोन करतोय असं म्हणून आता तिला त्याचा खूप राग आलेला असतो, त्याच्याशी बोलायचं देखील नसतं आणि म्हणूनच तो फोन ती कट करून टाकते. तेव्हा अर्णव पटकन बघतो की काय, मीच इंदोरने माझा फोन कट केला असं म्हणून त्याला त्याचा आणखीन राग येतो आणि आणखी त्याचा इगो दुखावतो. आता ईश्वरीने फोन कट केल्यामुळे अर्णव नेमकं पुढे काय काय करेल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.